मात्र पाहिलं तर सुरेश पंच सुनील मात्रे आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये ते अधिकृत इशारा करतील की सामन्याला सुरुवात होतोय। तर नक्कीच पंच या ठिकाणी अधिकृत इशारा करतील की सामन्याला सुरुवात होतोय। बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज प्रदीप आलाय राईट आर्म ओव्हर द विकेट न किरणसाठी। यावेळेस पाहिला तर पुल करण्याचा प्रयत्न चेंडू जाते डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार फलंदाज किरणच्या बॅटमधून येतोय। धन्यवाद डीजे। दरम्यान पाहतोय आपण आमच्या समालोचक परिवाराचे अजून एक मित्र शशिकांत म्हात्रे दादा TDC बँकचे मॅनेजर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून दिवा स्पोर्ट दिवा या टीमला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत टेलिव्हिजनच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेताना खूप खूप धन्यवाद शशी दादा। यावेळेस देखील समोरच्या दिशेने खेळले लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू जातोय 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार कणकणीत चौकार येतोय फलंदाज किरणच्या बॅटमधून। थैंक यू डीजे। बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय फलंदाज किरणच्या बॅटमधून। काय चांगली बॅटिंग करतोय। अगदी पहिला फटका पाहिला तर पुलचा फटका आणि इथे पाहिला ना लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळलाय अफलातून फटका फलंदाज किरण प्रभावित केलाय कारण प्रदीप सारख्या गोलंदाजावर त्यांनी आक्रमण केलंय या मॅचमध्ये आणि आक्रमकतेने मात्र फलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये आणि ती सुरुवात मात्र किरणने केली आहे। काय चांगली फलंदाजी अफलातून अक्षरशः बरसलाय या सुरुवातीला 2 चेंडूवर। तर नक्कीच यानंतर रेग्युलर सामने होतील। पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल बंद्रा मारुती कालेर आणि आईदेवी वडुनगर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयारीमध्ये राहायचं आहे। यावेळेस पाहिलं तर स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू अनअपेक्षितपणे उचली घेते अनएक्सेप्टेबल बाउन्स पाहायला मिळाला। अगदी पाहिलं तर उचली घेतली आणि ते स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय। एक निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय गोलंदाज प्रदीप। पुन्हा एकदा यावेळेस फुलटॉस चेंडू लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला क्षेत्ररक्षक नाही आहे यावेळेस देखील चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार फटका सुरेख फटका फलंदाज प्रदीपच्या बॅटमधून। थँक्यू डीजे। या 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावर। प्रभावित केलंय किरणनं काय जबरदस्त फटका होता पुढे सरसावले आणि अगदी समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता 4 धावांसाठी। चांगल्या प्रकारे खेळ साकारतोय अगदी मैदानाच्या चौ बाजूने फटकेबाजी केली जाते। तर नक्कीच 4 व्हीलरची चावी कोणाला सापडली असेल तर त्यांनी त्वरित आमच्याकडे जमा करायची आहे कारण गुंदवली संघाच्या खेळाडूची चावी पडलेली आहे। जर कोणाला सापडली असेल तर त्वरित आपण समालोचन कक्षाची संपर्क साधायचा आहे आणि चावी मात्र आम्हाला सुपूर्द करायची आहे। पुन्हा एकदा गोलंदाज तयार प्रदीप पुढे सरसावले तिथे देखील इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय 4 धावांसाठी आणखीन एक धमाका किरणच्या बॅटमधून होतोय जबरदस्त फटका। याला हरवला त्याला हरवला महाराष्ट्र गाजविला याला हरवला त्याला हरवला महाराष्ट्र गाजविला सारा महाराष्ट्र गाजविला या चिल्ले गावचा दीपक पाटील बिंदोड छकडेवाला। थँक्यू डीजे। या 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावर। काय चांगली फलंदाजी लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते अफलातून फलंदाजी कारण इथे जर पाहिलं ना तर प्रदीप या गोलंदाजावर आक्रमण केलंय फलंदाज किरणनं। पुन्हा एकदा प्रदीप इथे देखील पाहिला तर हुक करण्याचा प्रयत्न मिस्की हुक शॉट शतरक्षक चेंडू खाली येतोय शॉट फाईन लेगला शॉट लेगला अगदी झेल सुटलाय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात। या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोअर कार्डवर जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावर। खूप चांगल्या प्रकारे खेळ साकारलाय। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना दिवा स्पोर्ट दिवा या संघानं फलकावर धावा उभारल्या त्या बिनबाद 18 धावा। काय चांगली सुरुवात राहिली आहे सुनील पवार सर अक्षरशः बरसला या षटकामध्ये किरण हा फलंदाज। अनुचित सातत्याने जर पहिला आपण विचार केला दिवा स्पोर्ट दिवा या टीमचं एक वैशिष्ट्य आहे की जेव्हा आपण हा संघ नाणेफेक जिंकतोय तर प्रथम बॅटिंग करतोय कारण की प्रथम बॅटिंग करताना 50च्या वरती जर धावा दमवल्या तर एवढं सोपं नाही आहे निशांत की प्रत्येक सामन्यामध्ये तुम्ही सहज 50चा आकडा पार करणं दबाव असतोय बॅटिंग चेसिंग करण्याच्या संघावर आणि त्याचाच फायदा त्याचे बॉलर उचलून घेतात। चांगली सुरुवात पाहतोय बिनबाद 18 म्हणजे एक जबरदस्त बॅटिंग करताना बॅटर किरण।
तर खूप चांगली फ्लाइंग स्टार मिळवून दिली आहे फलंदाज किरणनं, कारण खूप जास्त प्रभावित केलं आहे. प्रदीपसारख्या चांगल्या गोलंदाजावर मात्र या मॅचमध्ये आक्रमण केलं आहे, कारण प्रदीप हा प्रमुख गोलंदाज आहे आणि त्याच्यावर मात्र आक्रमण आपण पाहिलं आहे या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर अनिल आला आहे. अनिल मुकादम एक जबरदस्त गोलंदाज, अगदी रेग्युलर क्रिकेट देखील या गोलंदाजानं गाजवलं आहे आणि आज मात्र श्री कालिका माता कालवारच्या मैदानावर मात्र तो खेळण्यासाठी दाखल झाला आहे न्यू विल्यम पायगावसाठी. परंतु एका बाजूला जर पाहिलं ना तर दिवा संघानं पहिल्या षटकामध्ये खूप जास्त प्रभावित केलं आहे, कारण ज्या प्रकारे पॉवर प्लेमध्ये सुरुवात हवी आहे ना ती सुरुवात मात्र किरणने मिळवून दिली आहे. परंतु स्ट्राईकला यावेळेस पाहिलं ना तर रत्नाकर आलाय आणि नॉन स्ट्राईकला आपण किरणला पाहतोय. नक्कीच पंच काहीतरी अधिकृत इशारा करतील आमच्याकडे. तर नक्की तिसऱ्या पंचांनी मात्र मैदानामध्ये जायचं आहे. अगदी पाहिलं तर भाऊ पाटील, तर नक्की सुरेश घरत सर जातात मॅन फ्रॉम कारविली. पंचांची भूमिका खूप चांगली राहिली. अजय घरत सर, अगदी पहिल्या दिवसापासून तुम्ही ही स्पर्धा अटेंड करतात. मैदानामध्ये 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळतात जरूर, परंतु या पंचांच्या इशाऱ्यावर हा खेळ सुरू असतो आणि पंचांची जी भूमिका आहे ना या स्पर्धेमध्ये खूप चांगली राहिली आहे. यानंतर होणारा सामना 15 मारुती काल्हेर आणि आई देवी वडूनगर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण त्वरित टॉस करण्यासाठी जायचं आहे आणि त्या ठिकाणी आमचे उपस्थित असतील अजय घरत सर. तर नक्कीच अगदी पाहिलं तर तिसऱ्या पंचानं या ठिकाणी रेफर केल्या, बोलवल्या मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवर अनिल मुकादमला पाहतोय राईट आर्म राऊंड विकेटनं. तर नक्कीच गाडीची चावी मिळालेली आहे, धन्यवाद. गोलंदाज अनिल मुकादम राईट आर्म राऊंड विकेटनं रत्नाकरसाठी. तर नक्कीच अगदी शॉर्ट रनअपनं गोलंदाजी करतात. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिला तर बॅकफूट पंच पाहायला मिळाला. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये खेळले, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपमध्ये शतरक्षक आहे, चेंडू अडवलाय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. त्या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावर. अगदी पाहिला तर बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु हवं तसं चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलं नव्हतं. परिणामतः 2 धावा मिळाल्या. अनिल मुकादम पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटनं. इथे देखील पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर चेंडूने थोडासा वलंग घेतलाय आणि पूर्णपणे फलंदाज चकित झालेत, कारण फुटवर्कचा अभाव दिसला, चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते. अगदी पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या अंगाला वळतोय, अगदी हातभर चेंडू वळला आणि एक निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय गोलंदाज अनिल मुकादम. इथे पाहिलं तर थोप पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. 3 फ्लॅट शीट, यू मिस आय विल डेफिनेटली यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. पहिला धक्का बसलाय टीम दिवा स्पोर्ट दिवाला या मॅच मध्ये. पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला, अगदी त्रिफलाचीत झाले रत्नाकर. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय अनिल मुकादम, कारण प्रभावित केलं या चेंडूवर. कारण अगदी पाहिलं ना तर राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना थोडासा चेंडू खाली राहिला आणि रत्नाकर बाद झाला. न्यू बॅटर अजित मैदानामध्ये दाखल झालाय, परंतु एका बाजूला किरणनं खूप जास्त प्रभावित केलं. इथे मात्र चांगली भागीदारी करावी लागेल. अगदी या षटकामध्ये कमबॅक करून दिली आहे न्यू मिलम पायगावसाठी अनिल मुकादमनं, कारण सातत्यानं अशाच प्रकारे मात्र गोलंदाजी करावी लागेल अनिलला. कारण पहिल्या षटकामध्ये खूप जास्त धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येवर अंकुश ठेवावा लागेल आणि इथे मात्र विकेट प्राप्त केली आहे या गोलंदाजानं. आणि जिथं निशात चांगली बॉलिंग पाहते आपण, ज्या षटकाची आवश्यकता आहे तो षटक इथे मात्र हाताळताना बॉलर पाहतोय अतिशय चांगली बॉलिंग करताना. इथे पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आशाल बुतनदीनं पंचाकडे पाहिलाय, आऊट अपील केलाय, पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच सहमत नाहीये. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय अनिलच्या माध्यमातून, कारण एखादा विकेट मिळतो ना तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो आणि अगदी तो आत्मविश्वास या चेंडूवर पाहायला मिळाला. कारण चांगली गोलंदाजी केली आहे, चांगल्या प्रकारे आपला अनुभव दाखवतोय. कारण अनिल एक असा गोलंदाज आहे ना, त्याला जर तुम्ही बोट दिलं ना तो हातच पकडतोय आणि इथे त्यांनी अगदी फलंदाजाला शांत ठेवलंय. चांगली गोलंदाजी, प्रभावित केलं. कारण जेव्हा आपल्या प्रमुख गोलंदाजावर आक्रमण होत असतो ना तेव्हा मात्र गोलंदाज दडपणामध्ये येतात, परंतु अनिल चांगली गोलंदाजी करतोय. तर नक्कीच रेग्युलरचे सर्व सामने 4 षटकांचे असतील, लक्षात ठेवायचं आहे. कारण वेळे अभावी सर्व सामने 4 षटकांचे खेळवले जातील, कारण आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी सूचना येतात आणि जे संघ या ठिकाणी उपस्थित आहे ना त्यांनी मात्र संपर्क करायचा आहे. गोलंदाज तयार. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, स्वतः गोलंदाज चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु झेल सुटलाय आणि तत्पूर्वी एक धाव आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे.
चांगल्या प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला नव्हता, परंतु चेंडू हवेत राहिला. गोलंदाजाने चांगला प्रयत्न केलाय, परंतु झेल सुटलाय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट करतोय. या 2 धावेच्या मदतीनं गुणतालिकेवरती धावसंख्या झाली आहे ती 22 या आकड्यावर. कारण पहिल्या षटकामध्ये आमचे स्कोरर सांगतात की 18 धावा गरज झाल्या आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. इथे देखील मिसटाईम फटका होता अजय गरज सर, नक्की संधी निर्माण झाली होती, परंतु गोलंदाजानं चोकी केली आहे. चांगला खेळ पाहायला मिळतोय मात्र या षटकामध्ये न्यू मिलम पायगाव संघाच्या माध्यमातून. एक जुना जाणता संघ आहे, अगदी पाहिला तर ग्रामीण क्रिकेट अक्षरशः गाजवलं या संघानं. आणि आज पाहिलं तर 40+ क्रिकेटच्या माध्यमातून हा संघ या कालवारच्या मैदानावर आपली दमखम दाखवतोय. कारण कालच्या दिवसामध्ये देखील चांगला खेळ साकारला होता या संघानं. गोलंदाज अनिल मुकादम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म राऊंड विकेटनं. स्ट्राईक एंडला यावेळेस फलंदाज पाहिलं तर आपण अजितला पाहतोय. गोलंदाज तयार. खोलवट टापाने चेंडू आता समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय मिडॉन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चेंडू अडवतील. तत्पूर्वी एकच धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावर. खूप चांगलं षटक टाकलं. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केल्यात. कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा आणि या षटकामध्ये 5 धावा, म्हणजे खूप चांगलं कमबॅक केलंय, प्रभावित केलं या गोलंदाजानं. कारण पहिल्या षटकावर अगदी अधिराज्य गाजवलं ना दिवास्पोर्ट दिवा संघानं, आणि या षटकामध्ये अनिलनं चांगली कामगिरी केली आहे. काय म्हणाल अजय गरज सर या षटकाविषयी एकंदरीत? खऱ्या अर्थानं आपला अनुभव त्यांनी येथे पणाला लावला आहे असं मी म्हणेन. आणि विशेषतः जी लाईन लेंथ आपण बघितली, खूप डिसिप्लिन त्यांनी दाखवलं. हात उघडण्याची अजिबात संधी दिली नाही. आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या गोलंदाजीची आवश्यकता असते जेव्हा तुम्ही मर्यादित षटकांचे सामने खेळत असता. वाखाणण्याजोगी गोलंदाजी. निश्चित अजय, यानंतर जो सामना होणार आहे आपण ग्रामीणकडे वळणार आहोत रेग्युलर टीमकडे. बंदरमती काली टीमचा कॅप्टन आणि विपक्ष जर पाहिला आपण आई देवी वडुनोकर टीमचा कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे. आणि टॉस बॉक्स जर पाहिला आपण हॉटेल मराठा पंजाब स्पॉन्सर जेच्या माध्यमातून केलेले योगेश दादा भोईर, म्हणजे भिवंडी क्रिकेट ग्रामीणचे माजी अध्यक्ष आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. तर नक्कीच जास्त वेळ दौडू नका, वेळेचं नियोजन करा. सो प्लीज कोऑपरेट करा, कारण आजचा शेड्यूल खूप जास्त मोठा आहे. तर दोन्ही संघाने विनंती असेल आपण जास्त वेळ खर्च करू नका या मॅचसाठी. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज अगदी पाहिला तर राकेश आलाय. अगदी पाहिलं तर स्ट्राईकला आपण किरणला पाहतोय. किरणच्या बाटमधून आतापर्यंत आपण 4 चौकार पाहिलेत. अजितला आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. किरण नॉन स्ट्राईकला, तो अक्षरशः बरसलाय पहिल्या षटकामध्ये. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक प्राप्त जास्त झाली नव्हती आणि परिणामतः फलकावर फक्त दुसऱ्या षटकामध्ये 5च धावा आल्या. संघाची धावसंख्या झाली आहे ती एकंदरीत 23 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 राकेश आलाय. एक चांगला गोलंदाज, वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलंय आणि त्या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय कर्णधारानं. राकेश राईट आर्म ओव्हर द विकेटनं अजितसाठी. इथे पाहिला तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल घेण्याचा प्रयत्न आणि सुटलाय झेल आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. खराब क्षेत्ररक्षण. अगदी पाहिलं ना आता झेल सुटलाय आणि झेल सुटून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. जर झेल हातामध्ये पडला नसता ना तर चौकारच गेला असता, परंतु खराब क्षेत्ररक्षण. अगदी बरोबर उल्लेख केला आपण निशांत. जर इथे जर पाहिलं पण असं वाटलं की हा चेंडू नाही तर आगीचा गोळा हातात येतोय, त्याचप्रमाणे हाताला चटका देऊन चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. हा लकी षटकार. पुन्हा एकदा राकेश राईट आर्म ओव्हर द विकेटनं. फलंदाज अजितसाठी. गोलंदाज तयार. खोलवट टाकणारा चेंडू होता त्रिफलाचीत. जबरदस्त चेंडू, पिन पॉइंट यॉर्कर पाहायला मिळाला आणि अगदी फलंदाज त्रिफलाचीत झाला या चेंडूवर. थँक्यू डीजे. अगदी जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. खोलवट टाकायला चेंडू, पिन पॉइंट यॉर्कर आणि त्रिफलाचीत झालाय फलंदाज अजित. अगदी वेगावर मात्र स्वार झाला होता गोलंदाज. भन्नाट वेग परिधान केला होता आणि वेगामध्ये पूर्णपणे बीट केलाय या फलंदाजाला. चांगली गोलंदाजी आणि चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज. अगदी पाहिलं तर राकेश, कारण पहिल्या चेंडूवर त्याच्या चेंडूवर संधी प्राप्त झाली होती, क्षेत्ररक्षकानं चूक केली आणि चेंडू 7 धावांसाठी गेला होता आणि लगेचच मात्र दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केलंय राकेशनं.
चांगला खेळ साकारतोय आता मात्र न्यू मिलम पायगाव संघ. परंतु एका बाजूला आपण पाहिलं तर दिवा स्पोर्ट दिवा संघाने देखील फलकावर चांगल्या धावा उभारल्यात. तर नक्कीच पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो आपण पाहतोय स्वर्गवीर कातोड जाधव स्मृती चषक 2023 हे भव्य दिव्याचं आयोजन. गोलंदाज तयार, षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर. इथे देखील पाहिला तर स्लोवर वन चेंडू होता, अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं पंचांकडे पाहिलंय. परंतु इथे यष्टीरक्षक थोडीशी खराब कामगिरी करतात. पंच आमच्याकडे वळतील. यस, इट्स अ वाईड बॉल. दोन्ही हात समांतर करतील आगळ्या वेगळ्या शैलीनं. अगदी पाहिलं तर सुनील म्हात्रे सर नक्की त्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि आगळ्या वेगळ्या शैलीनं ते वाईड बॉलचा इशारा करतील आणि तत्पूर्वी एक धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावर. इथे मात्र मागच्या चेंडूवर विकेट प्राप्त केली, परंतु इथे दिशाहीन चेंडू टाकलाय गोलंदाज राकेशनं. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस पहिला तर लेट कटचा फटका. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये शतरक्षक होते. एफर्ट चांगला लावला होता परंतु झेल सुटलाय. अगदी चंदू तिथे होता परंतु झेल सुटलाय त्याच्या माध्यमातून आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली. चांगला एफर्ट्स लावला होता. अगदी मी तर म्हणेन त्या रिझनमध्ये जेव्हा चेंडू जातो ना तेव्हा वेग भन्नाट असतो चेंडूला आणि चांगलं शतरक्षण देखील केलंय या शतरक्षकानं. पुन्हा एकदा राकेश राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस पाहिला तर स्ट्राईक एंडला आपण फलंदाज किरणला पाहतोय. गोलंदाज तयार. इथे पाहिला तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या जवळ. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. लेग बायच्या सुरुवात धावा मिळतील. थँक्यू डीजे. या 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावर. लेग बायच्या सुरुवात धाव मिळते. अगदी फलंदाज बीट झाला होता परंतु यष्टीरक्षकानं थोडीशी चुकी केली आणि चेंडू गेलाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. प्रत्येक धाव महत्त्वाची आहे या क्रिकेटमध्ये. अगदी पाहिलं तर प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. दिवा स्पोर्ट दिवासाठी देखील. गोलंदाज अनिल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राकेश येतोय बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथे पाहिलं तर अगदी ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता अगदी, परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू होता आणि वाईड बॉल. पंच अगदी पाहिलं तर म्हात्रे सर आगळ्या वेगळ्या शैलीनं पंचांची भूमिका बजावत असताना अगदी क्रीडा रसिकांचं मनोरंजन देखील करत आहेत. एक प्रत्येक अंपायरची शैली असते आणि ती शैली मात्र मैदानामध्ये दाखवतात म्हात्रे सर. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश राईट आर्म ओव्हर द विकेटनं किरणसाठी. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंडूला फ्लिक केला. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजनमध्ये. डीपमध्ये शतरक्षक आहे तिथे चेंडू अडवलाय आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे. चांगल्या प्रकारे क्रिकेट या चेंडूवर पाहायला मिळाला कारण खोलवट टप्प्याला चेंडू होता आणि तितका चांगला फ्लिकचा फटका पाहायला मिळाला होता फलंदाज किरणच्या माध्यमातून आणि तत्पूर्वी एक धाव मिळाली या फलंदाजाला. प्रत्येक धाव महत्त्वाची आहे या मॅचमध्ये अगदी पाहिला तर, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांकडे चांगली फलंदाजी आहे, त्याच्यामध्ये चांगलं धावसंख्या उभारावं लागेल टीम दिवा स्पोर्ट दिवाला. गोलंदाज राकेश. कोलवटापर्यंत चेंडू होता. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू जातोय. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू अडवतील. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाले. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली कारण समन्वय साधलं गेलं या 2 फलंदाजांमध्ये आणि 2 धावा सहजपणे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे फलकावर 39 या आकड्यावर. कारण 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना दिवा स्पोर्ट दिवास या संघानं फलकावर धावा लावले त्या 2 बाद 39 धावा. निशांत जर पाहिला पण एका चांगली धावसंख्या आहे. ज्या प्रकारे अपेक्षा होते की बॅटिंग करताना नाणेफेक जिंकून आणि त्यावर मात्र मोहर लावली. खास आक्रमण करतोय किरण आणि किरण याला मात्र बऱ्याच चेंडूपर्यंत स्ट्राईक मिळाली नाही आणि ज्या क्षणी स्ट्राईकमध्ये त्या ठिकाणी मात्र पाहतो की आपण षटकाराने चौकात तो परिवर्तन करतोय. चांगली धावसंख्या आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 39. इथं मात्र गडी बाद झाले फक्त 2. सलमीचा बॅटर किरण अजून खेळपट्टीवर आहे आणि निशांत जर पाहिला पण इथून मात्र या षटकामध्ये 15 किंवा 11 धावा धावफलकावर लावल्या गेल्या तर 50 आकडा एक चांगला आकडा आपण गृहीत मानूया दिवा स्पोर्ट दिवा टीमसाठी. तर नक्कीच 15 किंवा 20 धावा जर या षटकामध्ये आला ना एक चांगला टोटल आपल्याला पाहायला मिळेल कारण न्यू मिलम पायगाव संघाची फलंदाजी चांगली आहे आणि 50 धावांचं जेव्हा आव्हान असतो ना तेव्हा मानसिक दडपण असतो फलंदाजांवर जेव्हा फलंदाजी करतात तेव्हा. आणि अगदी पाहिलं ना तिथे चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय दिवा स्पोर्ट दिवा, परंतु या षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. चला पुढील टीम आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. बॉलिंग ट्रॅकवर नितीन येतोय. षटक क्रमांकाचं होतं राईट आर्म ओव्हर द विकेटनं.
इथे पाहिला तर चांगला फटका आहे, चेंडूला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगला, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे, घेतलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज किरण बॅक टू द पेव्हिलियन. अजून एक धक्का टीम दिवा स्पोर्ट दिव्याला बसतोय. थँक्यू डीजे. तर नक्कीच क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डीप स्क्वेअर लेगला अगदी फलंदाजांना आपण पाहिलं, क्षेत्ररक्षकांना पाहिलं आणि चांगला झेल कंप्लीट केला. अनिकेत आमचे जवळचे मित्र आणि या समालोचक परिवाराचे एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्याची आम्ही उल्लेख करतोय. दिवा गाव जर म्हटलं तर शशी दादा म्हात्रे यांचं गाव आहे. TDC बँकचे अकाउंट मॅनेजर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि खास करून कॉमेंट्री पॅनलला आणि अंपायर पॅनलला या स्पर्धेसाठी आणि खास दिवा स्पोर्ट दिवा आणि न्यूमलम पायगाव म्हणजे सर्वांसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. खूप खूप धन्यवाद शशीदादा. यावेळेस मात्र पाहतो की आपण ते ड्युटीवर आहेत आणि त्याच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेताना खूप खूप धन्यवाद शशीदादा. तर नक्कीच नितीन मात्र व्हेरी फर्स्ट पहिला चेंडूवर विकेट प्रदान करतोय, चांगली गोलंदाजी करतोय. अगदी पहिला तर फटका चांगला होता, परंतु प्लेसमेंट खराब राहिली होती आणि चांगला झेल तिथे कंप्लीट केला गेला होता. पुन्हा एकदा नितीन राईट आर्म राऊंड विकेटनं स्ट्राईक एंडला आपण कृष्णाला पाहतोय. डावखुऱ्या शैलीचा आक्रमक फलंदाज, मात्र आपली आक्रमकता दाखवावी लागेल या खेळाडूला. खोलवटा पर्यंत चेंडू होता, पण इथे मात्र समोर सापडलाय पायचीच्या सोबत आणखीन एक धक्का. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय टीम दिवा स्पोर्ट दिवाला या मॅच मध्ये. तर नक्कीच इथे मात्र दुसरा गडी पास झाला या षटकामध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेट मिळवतोय गोलंदाज नितीन. अफलातून गोलंदाजी करतो नितीन गवळी. अगदी पहिला तर एक चांगला गोलंदाज आणि आपल्याकडे असलेला अनुभव या स्लॉगवरच्या षटकामध्ये तो दाखवतोय. चांगली गोलंदाजी करतोय, प्रभावित करतोय, कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, 39 धावा आपण पाहिल्या, परंतु या स्लॉगवरच्या षटकामध्ये ना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, अचूक दर्जाची गोलंदाजी, कारण लेंथ खूप छान मेंटेन केली आहे आणि वैविध्यपूर्ण विविधता त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते आणि निरंतर गोलंदाजी ते करतात त्या षटकामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज नितीन गवळी राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथे देखील पाहिला तर खोलवटापर्यंत चेंडू होता, बॉलर बॅक ड्राईव्ह केला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत विकास मुकादम, थोडेसे फंबल होतील परंतु बॅकअप चांगला राहिला आहे रुपेशच्या माध्यमातून आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली आहे 41 या आकड्यावर. अगदी पाहिलं तर रुपेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप राहिलं, थोडेसे फंबल झाले होते विकास मुकादम, परंतु बॅकअप चांगला राहिलं होतं रुपेशच्या माध्यमातून आणि तत्पूर्वी 2 धावा मिळाल्या टीम दिवा स्पोर्ट दिवाला. गोलंदाजीचा दर्जा चांगला राहिला आहे कारण फटका देखील चांगला होता. अगदी पाहिलं तर बॉलर बॅक ड्राईव्ह केला होता, अगदी सरळ खेळले होते समोरच्या दिशेने, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. एक नेत्रदीपक फटका होता अगदी मागच्या चेंडूचा आपण विचार केला तर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार नितीन गवळी. इथे पाहिलं तर बॅटची एज लागली आहे. अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट फाईन लेगला, चांगल्या प्रकारे चेंडू अडवलाय. अगदी चांगल्या रणनीतीनं मात्र क्षेत्ररक्षण करतायत न्यूमलम पायगाव, कारण शक्यतो त्याच रिजनमध्ये क्षेत्ररक्षण लावत नसतात, परंतु इथे चांगल्या रणनीतीनं गोलंदाजी करतोय नितीन गवळी आणि या चेंडूवर फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली आहे 42 या आकड्यावर. पुन्हा एकदा नितीन गवळी. इथे पाहिलं तर ऑन साईडला खेळले, शॉर्ट मिड विकेटला चेंडू जातो, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर सरसावतील, चेंडू अडवला आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कारण अगदी सरसावले होते क्षेत्ररक्षक, चांगला चेंडू अडवला होता, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही आहे या फलंदाजांना. या 2 धावेनं संघाची धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचली आहे 44 या आकड्यावर. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली आहे, कारण मोठा फटके मारण्यापासून वंचित ठेवला आहे या गोलंदाजांना, संधी देत नाही या फलंदाजांना. चांगली गोलंदाजी नितीन गवळी. यावेळेस मात्र मोठा फटका, मिस टाईम फटका आहे, क्षेत्ररक्षक जातोय रुपेश त्या ठिकाणी आणि इथे पाहिलं तर चांगला प्रकारे चेंडू अडवतोय, थोडेसे फंबल झाले परंतु 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेनं संघाची टोटल स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली आहे 46 या आकड्यावर.
आणि तब्बल 47 धावांचं आव्हान ठेवलं आहे या मॅचमध्ये. तर नक्कीच यानंतर होणारा सामना बंद्र्या मारुती काल्हेर आणि आईदेवी वडूनगर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी जायचं आहे. त्या ठिकाणी आमचे अजयजी घरत सर उपस्थित आहे. आपण पाहू शकता हॉटेल मराठा पंजाब टॉस बॉक्स. त्या ठिकाणी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी जायचं आहे आणि टॉस करायचं आहे. तर नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये दिवास्फोट दिवा संघानं फलकावर मात्र 46 धावा लावल्या. चांगली फलंदाजी, परंतु स्लॉगवरच्या षटकामध्ये चांगल्या प्रकारे कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली, प्रभावित केलं आणि 47 धावांचं आव्हान ठेवलं आहे. तर नक्की टॉस बॉक्समध्ये जाऊया. त्या ठिकाणी अजय गरजजी सर आहेत. ओर अजय गरज सर. थँक्यू सो मच निशांत पाटील. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषक 2023 मध्ये या स्पर्धेचे शिल्पकार माननीय श्री गुरुनाथ काथोड जाधव साहेब, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडघर, त्याचप्रमाणे गावदेवी 40+ क्रीडा मंडळ वडघरच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची लढत ग्रामीण क्रिकेटचा सामना आपल्यासमोर रंगणार आहे. त्याची नाणेफेक आपण हॉटेल मराठा पंजाब टॉस बॉक्समध्ये करणार आहोत. आमचे पाहुणे उपस्थित झालेले आहेत ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. वडघरचे ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय भिवा पाटील साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. कालेर टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आईदेवी वडूनगर टीमचे कॅप्टन देखील येत आहेत. दोन्ही कॅप्टनचं देखील मनपूर्वक स्वागत. सामना प्रत्येकी 4 षटकांचा असणार आहे. याची नोंद दोन्ही संघ नायकांनी घ्यायची आहे, कारण वेळेचा अभाव आहे, त्यामुळेच षटकांची संख्या कमी करण्यात आलेली आहे. टॉस कॉईन बघून घ्या. एका बाजूला आपण बघतोय आयोजक गावदेवी 40+ आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय काथोड सांगो जाधव चषक स्मृती चषक. कामेश कॉल देतील. बंद्र्या मारुती काल्हेर टीमचे कॅप्टन. गावदेवी 40+ असा कॉल त्यांचा आहे, परंतु कॉल त्यांच्या विरोधात गेलाय. स्वर्गीय काथोड सांगो जाधव स्मृती चषक आलेला आहे. पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करेन. थँक्यू सो मच साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. टॉस दिनेश चौगले आपण जिंकलेले आहात. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. मागचे 2 दिवस तुम्ही स्पर्धा पाहत आहात. खरं तर तुमचा देखील सिंहाचा वाटा आयोजनामध्ये जरूर असणार आहे या स्पर्धेमध्ये, कारण गावाजवळची स्पर्धा आहे. एकूणच स्पर्धेचं आयोजन खऱ्या अर्थानं कसं तुम्हाला वाटतंय आणि का तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे? नक्कीच स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषक हा जो वडघर 40+ या क्रीडा मंडळाने आयोजित केलेला आहे आणि खरोखरच आमच्या या भागामध्ये या वर्षातील ही सर्वोत्कृष्ट स्पर्धा आहे की जी डे नाईट या स्वरूपामध्ये खेळवली जात आहे. आणि मी खास करून गावदेवी 40+ या संघाचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे BCAच्या 24 संघांना खेळायची संधी दिली. आपल्या टीमची कामगिरी या हंगामामध्ये कशा प्रकारे राहिली आहे? ॲज अ कॅप्टन पूर्णपणे संतुष्ट आहात का? काय काय पॉझिटिव्हस राहिलेले आहेत? आमच्या टीमची या वर्षामध्ये आम्ही सर्वात पहिली फायनल मारली खाडीला. त्याच्यानंतर आम्हाला हवं तसं यश प्राप्त करता आलं नाही, तरी आम्हीसुद्धा आमचा मॉरल डाऊन न करता ज्या स्पर्धा येतील त्या स्पर्धेमध्ये आपलं 100% देण्याचा सर्व खेळाडू आणि मी स्वतः द्यायचा प्रयत्न करतो आणि तीच अपेक्षा राहील सगळ्यांकडून. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा आम्ही देतो या महत्त्वाच्या मॅचसाठी. कामेश, आपण जरा इकडे या. तुमची सर्वोत्कृष्ट कामगिरी कुठल्या स्पर्धेमध्ये राहिली आहे या हंगामामध्ये? आता आमचंच काल्हेरचा सरपंच उपसरपंच असे चालतं. फायनलला आलो आम्ही. अच्छा, तर फायनलपर्यंत मजल मारली होती. मात्र आता तुम्ही कालवारच्या क्रीडानगरीमध्ये आलेले आहात. देदीप्यमान आयोजन आपण बघतोय. स्पर्धेविषयी काय वाटतंय आणि प्रथम बॅटिंग करत असताना काय एक माइंडसेट असणार आहे? किती स्कोरपर्यंत जाण्याचा प्रयत्न राहील? 50+ स्कोर करण्याचा. खूप चांगलं आयोजन केलेलं आहे, असंच करत राहू. थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा आम्ही देतो या महत्त्वाच्या मॅचसाठी. तर टॉसमधून समाचार असा आहे की आईदेवी वडूनगर टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू कॉम्बॉक्स. तेथे आपण जाणार आहोत सुनील पवार आणि निशांत पाटील यांच्याकडे. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद अजय. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण रवीश आणि राकेश आणि नितीन ही जोडी खेळपट्टीवर आहे आणि या 47 धावाचं टार्गेट म्हणजे या मैदानाचा जर विचार केला हे आव्हान मोठं नाही आहे, पण आजच्या दिवसामध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळाली प्रत्येक टीमच्या माध्यमातून. माझ्यासोबत जॉईंट होतील अजय घरत. स्वागत आहे आपला कॉमेंट्री बॉक्समध्ये.
पहिला चेंडू पाहतोय आपण राऊंड द विकेट. पहिल्या चेंडूवर स्लॉग स्वीपचा फटका चांगला आहे. खाली क्षेत्रामध्ये चेंडू मात्र आणण्यासाठी धावणार आणि पहिल्या चेंडूवर हा चौकार आलाय. सुरेख फटका. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. अनिकेत BMW गाडीना नंबर घेऊन आलाय, पण या चेंडूवर नंबर घेऊन आता 4 चौकार वसूल करतोय राकेश. एक सुरेख फटका. आणि स्लॉग स्वीपचा फटका जे जेव्हा आपण मारतोय चेंडूवरची नजर खूप महत्त्वपूर्ण असते आणि चेंडू बॅटच्या मधोमध घेतोय. चेंडूला फक्त दिशा दिली स्लॉग स्वीपच्या स्वरूपात आणि हा चौकार वसूल केले. पहिल्या चेंडूवर अजय पाहतोय आपण की चौकारने सुरुवात होते. एकदमदार सुरुवात राकेशच्या माध्यमातून. अक्सर कहा जाता है कि हर गेंद पर नंबर लिखा ही होता है. गेंद जब गेंदबाज के हाथ से निकलती है तो उस पर लिखा हुआ होता है 1 2 4 6, तो वो आपको पढ़ते आना चाहिए. यहाँ पर बल्लेबाज ने पढ़ा भी और उसको जड़ा भी. पहली गेंद पर चौका. निकल कर मारना चाहते थे, यहाँ पर गेंद बल्ले पर ले नहीं पाए. मौका है यहाँ पर रनआउट का. ओहो, थ्रो बाउंस पर आया और गेंद थोड़ी ज़्यादा उछल गई और उसमें थोड़ा ज़्यादा वक्त लगा गेंद को गैदर करने के लिए. पहुंच गए बल्लेबाज आखिरकार अपनी क्रीज में. आणि जिथं अजय जर पाहिला पण मी तर म्हणेन की नितीन याचा चुकीचा निर्णय होता. जिथं धावणं होती तिथं मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी तुम्ही एक चांगल्या बॅटरीची विकेट फेकू शकत नाहीये आणि तोच क्वचित क्षण टर्निंग पॉईंट ठरू शकतो सामन्याचं. कारण की राकेशकडे खूप चांगली बॅटिंग करण्याची क्षमता आहे आणि पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे त्याने फटका खेळला होता यावरून त्याचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्या बॅटरीला धावचित करणं म्हणजे संघासाठी नुकसानकारक गोष्ट ठरू शकते ती. जी बिल्कुल. अच्छा आप खेल रहे हो तो इस तरह से रिस्क लेने की ज़्यादा आवश्यकता भी नहीं होती है और टीम के लिए निश्चित रूप से घातक साबित हो सकता था. गेंदबाज अर्जुन बुआ गेंदबाजी करते हुए दाहिने से राउंड द विकेट. ऑन द राइज खेला है, बैकफुट पर जाकर सामने की तरफ बढ़िया फील्डिंग वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में. 1 ही रन मिलेगा. अच्छा क्रिकेट, अच्छी गेंद पर अच्छा शॉट और उतनी ही उम्दा फील्डिंग भी देखने को मिली. अनिल थे वहाँ पर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका क्षणी वाटलं की चेंडू मात्र लॉंग ऑन क्लिअर करेल, पण अनिल अतिशय चांगल्या तऱ्हेने चेंडूवर गेलाय. चांगला फील्ड आणि एक धाव रोखू शकणार नाही, पण टीमसाठी 3 धावा रोखल्या. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्या किनारा लगा है? जी हाँ बिल्कुल. अंपायर की उंगली ऊपर उठती हुई कॉट बिहाइंड के रूप में बल्लेबाज आउट होते हुए पहले विकेट का पतन. राकेश लौटते हुए पेविलियन की राह पर. DJ Avi 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 Avi. अजय जर पाहिला आपण की अर्जुन बुवा सातत्याने खूप वर्षापासून या टीमचं नेतृत्व करतोय आणि मला वाटते की 55पेक्षा जास्त वय असलेला हा बॉलर आहे आणि ज्या प्रकारे या बॅटिंग करून प्रथम 47 टार्गेट ठेवले आणि दिवासपोर्ट दिवा या असा एक संघ असेल या असोसिएशनमध्ये की नाणेफेक जिंकल्यानंतर प्रत्येक सातत्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतोय आणि त्यामध्ये कित्येक वेळा सफलतासुद्धा मिळते आणि कित्येक वेळा पराजयसुद्धा या संघाला स्वीकारायला लागतो. पण इथे मात्र चांगली सुरुवात म्हणेन अर्जुन बुवा यांच्या माध्यमातून. देखिए आमतौर पर जब आपकी गेंदबाजी ज़्यादा मजबूत होती है, आपको ऐसे लगता है कि बल्लेबाजी से ज़्यादा आपकी गेंदबाजी मजबूत है, तब आप ये डिसीजन लेते हो पहले बैटिंग करने का, क्योंकि बाद में फिर दबाव आता है तो चेस करना बल्लेबाजों के लिए उतना आसान नहीं रहता है. हर एक टीम की अपनी अलग अलग सोच होती है. नए बैट्समैन क्रीज पर अनिल आए हैं. छोटी गेंद इस बार हुक कर दिया है और बिल्कुल खाली क्षेत्र में बाउंड्री लाइन के बाहर निकलती हुई गेंद. देखना है 4 या 6 और ये 6 रन. अजय जर पाहिलं आपण पंचाचा जर विचार केला आपण सुनील म्हात्रे यांचा अंदाज आपणा आणि सातत्याने पाहतोय की मला असं वाटते की जेव्हा हा DJ खूप चांगल्या धून वाजवते तेव्हा मात्र त्याचं शरीर जर पाहिलं आपण जागेवर थांबत नाही आहे. मुझे ऐसे लगा कोई हम रियलिटी शो देख रहे हैं टेलीविज़न पर और कोई वो जो मून वॉक वगैरह होते हैं स्लो मोशन में जो करते हैं वैसे कुछ हो रहा था. ऐसे इशारा स्लो मोशन में उन्होंने किया था. शानदार अद्भुत इशारा था और अद्भुत शॉट भी देखने को मिला अनिल के बल्ले से. पहला सिक्सर इस पारी का. टीम का स्कोर 12 रन 1 विकेट के नुकसान पर. थोड़े खर्चीले साबित होते हुए गेंदबाज.
ज्यावेळेस पात्र हा पाहतो की आडव्या बॅटने फटका आहे, अतिशय वेगात एक सिंगल. अनिल म्हणजे या टीमचं एक महत्त्वपूर्ण खेळाडू पाहतोय आपण. बॉलिंग अतिशय सुरेख केली, त्यानंतर मात्र बॅटिंग करताना पहिल्या चेंडूचा सामना करताना षटकांनी खातं उघडले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजय जर पाहिलं आपण तर 47 धावाचं टार्गेट स्वीकारले दोन्ही हातांनी आणि एक चांगली सुरुवात. विकेटला फारसं महत्त्व नाही, कारण की तुम्ही 4 षटकाच्या सामन्यामध्ये विकेटला फारसं महत्त्व नसते, पण बॅटर कुठला बाद झाला या गोष्टीला महत्त्व असते. पण अनिल मात्र चांगली बॅटिंग करताना क्रमांक 3 वर आले, 2 चेंडूचा सामना केलाय, 7 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. देखिए कई टीमों की मजबूरी भी रहती है 40+ क्रिकेट में, खासतौर पर टॉप ऑर्डर की जो बल्लेबाज रहते हैं, क्योंकि जो रूल्स है उसके अनुसार आपको बल्लेबाजों को उतारना पड़ता है पहले ओवर में. 45 ईयर्स या फिर उससे ज़्यादा जो इनकी उम्र है वही बल्लेबाजी कर सकते हैं. तो कई बार ऐसा होता है कि आपके जो मुख्य बल्लेबाज होते हैं वो मिडिल ऑर्डर में ही खेलने वाले होते हैं, विकेट नहीं जाता है तो वो भी कहीं ना कहीं परेशानी का सबब बन जाता है. लेकिन यहाँ पर हम देख रहे हैं कि सलामी बल्लेबाज अच्छा खेल रहे थे. राकेश खासतौर पर चौका लगाकर आउट हुए, 5 रन बनाए उन्होंने, और नितिन ने तो एक ही गेंद के लिए 1 रन पर बैटिंग करते हुए अनिल वन डाउन के लिए आए हैं, और वो भी निश्चित रूप से पहले ओवर में आए हैं. इसका मतलब ये है कि 45 या फिर उसके ऊपर के एज के हैं, लेकिन अच्छी बैटिंग कर रहे हैं. एक सिक्सर आते ही जड़ा उन्होंने, तो यहाँ से मैच काफ़ी रोमांचक हो सकता है मेरे ख्याल से. 3 ओवर में 34 रन चाहिए. आणि जिथे खूप छान उल्लेख केला आपण, कारण की पहिलं षटक 45 वर्षाचे खेळाडू ते जर पूर्ण करतात, मग बॅटर असो की बॉलर, आणि जर तुमच्याकडे 25 संपले तर मात्र 4 चेंडू जरी झाला जाय तर तो षटक आपण समाप्त करू शकता. हे एक मुभा असते टीमला. जी कल ऐसा हुआ था एक मैच में, गेंदबाज ने हैट्रिक भी ली थी. पहले ही ओवर में 3 खिलाड़ी आउट हुए थे और ओवर पहले ही समाप्त करना पड़ा था. लंबा ऊंचा स्ट्रोक, गगनभेदी स्ट्रोक, स्क्वेयर ऑफ द विकेट ऑन साइड में, 6 रन. सुनील बल्लेबाज अनिल ने गेंद को कालवार के नील गगन में भेज दिया था. आणि जिथं आकाशाला गवसणी घालणारा फटका होता पडतोय आपण, त्याच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. आणि अजय अजून 1-2 जर आले तर मात्र निश्चित पूर्णपणे वर्चस्व राहील दिवा स्पोर्ट दिवा या टीमचं. इथं मात्र विकेट प्राप्त करावं लागेल बॉलरला. पुढचा चेंडू याच पात्र ड्राईव्ह केलंय, चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. लॉंगॉनकडे अनिल मात्र अतिशय वेगात चेंडूवर जातोय. फक्त आणि फक्त चेंडूवर मिळेल अनिल याला एकच सिंगल. अनिल टू अनिल हा आपण क्षण पाहिलाय. और अनिल वन डायमेंशन बल्लेबाज नहीं है, वो सामने भी अच्छा खेलते हैं, ऑफ साइड में भी अच्छे शॉट्स उनके पास है, ऑन साइड तो उनका मजबूत पक्ष है. 2 छक्के जड़ चुके हैं ऑन साइड में, एक बैकआउट ऑफ द स्क्वायर और एक थोड़ा इन फ्रंट ऑफ स्क्वायर ऑन साइड में उन्होंने छक्का जड़ा, और गेंद के मेरिट पर खेलना जानते हैं. तो ऐसे बल्लेबाजों के विरुद्ध गेंदबाजी करना उतना आसान नहीं रहता है किसी भी बॉलर के लिए. किरण एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट. इस बार थोड़ी नीचे रहती हुई गेंद थी, हवा में खेलना चाहते थे लेकिन बिल्कुल भी एलिवेशन नहीं है. ग्राउंडेड शॉट बना, 1 रन यहाँ पर मिलता हुआ बैट्समैन नितिन को. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र आता या 2 चेंडूवर 2 धावा खर्च करतोय. आणि किरण एक असा एकमेव असा खेळाडू दिवा स्पोर्ट दिवा टीमच्या माध्यमातून अजय जेव्हा जेव्हा टीम संकटात असते मात्र बॅटिंग खूप चांगली करतोय आणि टीमला जेव्हा जेव्हा ब्रेक थ्रूची आवश्यकता तो ब्रेक थ्रू मिळून देतोय. पण या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर मात्र सावध पवित्रागीत बॅटिंग करताना दोन्ही बॅटर. पुढचा चेंडू याच पाहता मनगटी फटका टर्न केले, चेंडूला स्कोरले पुढच्या ठीक पाठीमाग एक धाव पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावची मागणी पण नकारतोय. चांगला निर्णय म्हणेल, कारण की अनिल चांगली बॅटिंग करतोय. एका धावेसाठी अनिलची आपण विकेट गमावू शकत नाही किंवा नितीन कडे क्षमता आहे. खराब चेंडूचा खूप चांगला त्याने समाचार घेतोय. एक चांगली जोडी पायगाव टीमची आपण पाहतोय. आता मात्र चांगल्या स्थितीकडे घेऊन जाताना टीमला. बिल्कुल, जहाँ पर मौका बनेगा वहाँ पर 2 रन्स ज़रूर लिए जाएंगे, लेकिन यहाँ पर मौका नहीं था. फील्डिंग अच्छी देखने को मिली थी और ज़्यादा जोखिम उठाने की आवश्यकता नहीं है रन लेने के लिए. खासतौर पर शॉट्स में जोखिम उठाए जा सकते हैं. स्कोर इस समय 22 रन, 25 रनों की ज़रूरत है, 14 गेंदों का खेल शेष. तो कहीं ना कहीं इस समय दोनों बल्लेबाज मैच को चला रहे हैं, ये भी कहा जा सकता है. अच्छी बैटिंग देखने को मिल रही है. छोटी गेंद, बड़ा हिट, पुल और पावरफुल, 6 रन. टीम न्यू मिलन पायगांव बल्लेबाजी कर रही है और गेंद और बल्ले के बीच में क्या ज़बरदस्त मिलन देखने को मिल रहा है. रन संख्या देखते ही देखते अब 28 पर पहुंच चुकी है और ये मुकाबला थोड़ा झुकता हुआ नजर आ रहा है पायगांव के पक्ष में. खूप छान उल्लेख केला आपण. न्यू मिलन पायगाव मिलन होतंय चेंडू बॅटमध्ये चांगलं, आणि आता मात्र न्यू मिलन पायगाव टीम एका चांगल्या स्थितीमध्ये.
गोलंदाज सजवताना किरण महागडा षटक हाताळतोय. अपेक्षा खूप काय होत्या किरण याच्याकडे, पण बॉलिंग खराब होताना पाहतोय आपण. याच पाहता चांगला चेंडू, प्रश्न विचारला नाही. होय, सहमत आहे. पंचाच्या पुढे आकाशाकडे 5च्या स्वरूपात हा महत्त्वपूर्ण फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय किरण. ऐसे लगा कि बल्लेबाज थोड़े डबल माइंडेड हो गए. पहले बड़ा हिट लेना चाहते थे, फिर उन्होंने अचानक अपना स्ट्रोक बदलने का प्रयास किया, सामने पुश करना चाहते थे, लेकिन गेंद की लेंथ को ठीक तरह से पढ़ नहीं पाए थे. क्रीज में थोड़ा पीछे ही थे, बैकफुट पर ही लगभग उनका वजन था और सामने पाए गए विकेटों के. अच्छी वापसी गेंदबाज किरण की, हालांकि खर्चीले साबित हुए. कुल मिलाकर 15 रन खर्च किए उन्होंने अपने ओवर में. 2 ओवर का खेल समाप्त हुआ है. न्यू मिलन पाइकआउट टीम का स्कोर 28 रन 2 विकेटों के नुकसान पर. आउट होने से पहले 8 रनों का योगदान दिया नितिन ने. अनिल बहुत बढ़िया खेल रहे हैं, 2 सिक्सर की मदद से 15 पर बैटिंग करते हुए, और अब नए बैट्समैन रुपेश क्रीज पर आए हैं. 2 ओवर का खेल बचा हुआ है. सुनील यहाँ से अभी भी 19 रनों की ज़रूरत है. मॅच में अभी भी जान है. अगदी बरोबर सांगितलं. पण अजून सामना संपला नाही आहे. त्यापूर्वी मात्र पाहतोय की आपण बंदरामध्ये काली टीम जर म्हटलं, रिंग ऑफ किंग कोणाला म्हटलं जाते, असे नंदन पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आणि नंदनदादा आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन दीपक दादा यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. वेलकम. रिंग ऑफ किंग खूप उच्च कोटीचे एक बॅटर म्हणून ज्याचा उल्लेख सातत्याने आपण कॉमेंट्री बॉक्समधून करतोय. उल्लेख करत नाही त्याचा तो अधिकार आहे, कारण त्या प्रकारे तो बॅटिंग करतोय. नंदन पाटील दादांचं आगमन. आपण व्यासपीठावर यायचे दादा. इसके बाद सभी मुकाबले जो होने वाले हैं, रेगुलर क्रिकेट के 4-4 ओवर के मैचेस रहेंगे. समय की कमी के कारण ऑर्गेनाइजिंग कमेटी ने यह फैसला लिया है कि 4-4 ओवर के मैचेस रहेंगे. बंद्रे मारुति कालेर बनाम आई देवी वडुनगर अगला मैच है. उसके बाद जय हनुमान भिनार और जय हनुमान लाखिवली के बीच में एक और बड़ा मुकाबला. आज तीसरा रेगुलर क्रिकेट का मैच रहेगा वीर तानाजी दापोडे और आदेश मालजीपाड़ा के बीच में. उसके बाद सोनादेवी टेमघर और सोनूआई वडुनगर के बीच में मुकाबला रहेगा. और कल का जो एक मैच पेंडिंग है, साईश खारबाव और अष्टविनायक ठाकुरपाड़ा, 2 तगड़ी टीमों के बीच की भिड़ंत भी देखने को मिलेगी. तर सामना एक रंगतदार स्थितीकडे अजय करत पाहतोय आपण, कारण की येणारे इथून मात्र 12 चेंडूने 19 धावेची आवश्यकता आहे. अजून सामना संपला नाही आहे. किरण महागडा ठरला म्हणून काय झालं, पण त्याची किफायती बॉलिंग करण्यासाठी जो मात्ताबरोबर पट्टेत आहे गोलंदाज कृष्णाकडे चेंडू सोपवले. आणि मी चर्चा हे करत होतो की जेव्हा जेव्हा मात्र माहिती आहे की 40+ जे पंच आपण पाहतोय या असोसिएशनमध्ये, लगेच माहीत पडलं की हा बॉलर येणार आहे, तो तिसरे पंच पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये नाही आहे. सॉरी, अच्छा, मला वाटलं की तिसरे पंच जात आहे म्हणून त्यासाठी उल्लेख केला. सॉरी, कारण की व्यक्तिगत कामासाठी मात्र पंच नाही आहे, त्यासाठी सुरेश ग्रस सर हे मैदानाच्या आतमध्ये. बिल्कुल बिल्कुल इमरजेंसी थी, जिस वजह से अंपायर बदले गए हैं मैच के दौरान. कृष्णा नया ओवर लेकर तैयार होते हुए. किरण महंगे साबित हुए, लेकिन उन्होंने जो मोमेंटम बल्लेबाजों के पास था उसको ब्रेक किया है. अंतिम गेंद पर उनको सफलता मिली है और अब नए बैट्समैन क्रीज पर आए हैं रुपेश. अनिल के पास स्ट्राइक. अच्छी गेंद जड़ में रखा, सीधे बल्ले से खेला है भी में. 1 रन यहाँ पर मिलेगा. अब 11 गेंदों में 18 रनों की आवश्यकता है. ये ओवर बहुत महत्वपूर्ण है. मैच का पेनल्टीमेट ओवर है. देखना है कि कितने रन्स छोड़ते हैं आखिरी गेंदबाज के लिए गेंदबाज कृष्णा. बहुत कुछ उनके ऊपर डिपेंड कर रहा है इस समय, जहाँ तक दिवा स्पोर्ट्स दिवा का सवाल है. आणि तिसरे षटक नेहमी 4 षटकाचा जेव्हा सामना असतो जे निर्णायक षटक असते, म्हणजे या षटकात क्लिअर पिक्चर समजते की कुठल्या टीमकडे सामना झुकलाय. कृष्णा सज्ज होताना व्यासपीठ एंड टोकाकडनं मारा करण्यासाठी समोर खेळण्यासाठी बॅटर पाहतोय आपण. आता मात्र रुपेश एक चांगला बॅटर क्षमता आहे, पण तो मात्र बॅटिंग कशा प्रकारे करेल हे सांगणं कठीण असेल. कृष्णा सज्ज होताना बॅकफुट लेट कट, अतिशय सुरेख फटका, फक्त ढकलून दिले गॅपमध्ये. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना, आणि इथं मात्र डेंजर अँड थ्रो येतोय, धोकादायक ठरू शकतोय. आता मात्र धक्का बसलाय तो मोठा. चांगली बॅटिंग करणारा बॅटर इथं मात्र अनिल धावचीच्या स्वरूपात परतीचा प्रवास करताना आपण पाहतोय.
चर्चा करत होतो की एका धावेसाठी तुम्ही आपला अनमोल खेळाडू बाद करू नका. हे बघा हेच घडलंय, कारण की चर्चा करून सुद्धा खेळूच्या दिमागात का गोष्ट लक्षात येत नाहीये. कारण की जेव्हा समालोचक सांगतात की 2 षटकार तिच्या बॅटमधून आला, पहिल्या 2 षटकापर्यंत वर्चस्व पूर्णपणे पाहतोय आपण पायगाव टीमचं होतं, पण त्यानंतर आता मात्र कमबॅक केले. पण का होईना कौतुक करावं लागेल कृष्णा याचं, ज्या प्रकारे मजबूर केले डबल सिंगलसाठी, त्यामध्ये अडकलाय. धावच्या स्वरूपात एक मोठा बॅटर बाद होतोय तो अनिल. अनिल बिल्कुल भी दूसरा रन नहीं लेना चाहते थे और ज़बरदस्ती कहीं ना कहीं उनको क्रीज छोड़ना पड़ा। वहाँ पर तालमेल की कमी थी दोनों बल्लेबाजों के बीच में। देखना बैट से ही या नहीं, वहाँ पर विकेट कीपर की अच्छी कोशिश, किसी तरह से रोका उन्होंने। हालांकि लेग बाइस का इशारा, गेंद और बल्ले में कोई संपर्क देखने को नहीं मिला। लेकिन जिस तरह से अनिल रन आउट हुए हैं, ये कहीं ना कहीं मैच का टर्निंग पॉइंट भी साबित हो सकता है। स्कोर इस समय 31 रन और यहाँ से और 16 रनों की ज़रूरत है, जबकि अब केवल 9 गेंदों का खेल बचा है। अजय निश्चित एकच संधी देईल सर्व व्यक्तींना की कुठल्याही व्यक्तीवर आपण जबरदस्ती करू नका. त्याच्या मनाने त्याला खेळ करू द्या किंवा त्याच्या मनाने त्याला वागू द्या. हालांकि अनिल चाहते तो वो रुक सकते थे और कहीं ना कहीं रुपेश रन आउट हो सकते थे। इम्प्रोवाइज क्रिकेट खेलने का प्रयास, ऑफ स्टंप के काफ़ी बाहर निकल गए थे, लेकिन दिशा सही नहीं है। लेग स्टंप के थोड़ी बाहर निकलती हुई गेंद, वाइड का इशारा। एक एक रन यहाँ पर बेशकीमती है दोनों टीमों के दृष्टिकोण से हम देखें तो। गेंदबाजी अभी तक अच्छी रही है कृष्णा की, पहली 3 गेंदें, लेकिन इस बार लेग स्टंप के बाहर भटक गए। रन संख्या 32, 9 गेंदें शेष, 15 रनों की आवश्यकता। एक और 40+ का रोमांचक मुकाबला स्वर्गीय काथोड जाधव स्मृति चषक 2023 में। अतिशय रंगतदार सामना आपण पाहतोय. हळूहळू मात्र रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना पुढचा चेंडू कृष्णा यांचा. याच पात्रा हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण टायमिंग परफेक्ट नव्हती, प्लेसमेंट ठीक नाही आहे. अतिशय वेगात एक सिंगल फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोडणं करताना एक धावेचा उल्लेख तुम्ही केला अजय की तुम्हाला वाचवायचे आहेत आणि किंवा पूर्ण करायचे आहेत, पण इथं मात्र तो विसर पडलाय आणि जिथं एक होती तिथं मात्र डबलमध्ये कन्वर्ट केली आणि या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय 34. कल भी हम चर्चा कर रहे थे इसके बारे में, एक रन कितना इम्पोर्टेंट रहता है क्रिकेट के खेल में। जब आप क्लोज मैच में हार जाते हो ना सुनील, उसके बाद आप घर जाते हो, मैच का पोस्टमार्टम करते हो, तभी आपको पता चलता है कि वो कहाँ पर 1 रन आपने कहाँ पर 1-1 रन गवा दिए थे, वो महंगे पड़े। निश्चित एका धावेची आठवण झाली. आमदार चषक तो सामना कोणी दिसेल बी इंडियन आणि सोनादेवी टीमगट टीममध्ये. सुभाष ठाकरेंनी षटकाराचा पाऊस पडला, पण एक धाव किती महत्त्वपूर्ण कमी राहिली. पैर पर लगी है, यहाँ पर मौका बनेगा। ओहो, गेंद को ढूंढते रह गए विकेट कीपर और बाल बाल बच गए बल्लेबाज। हम देख रहे हैं कि लगातार बिहाइंड स्क्वायर ऑन साइड में खेलने का प्रयास हो रहा है। इम्प्रोवाइज क्रिकेट खेलने की ज़्यादा कोशिश हो रही है। सीधे बल्ले से अब ज़्यादा स्ट्रोक्स देखने को नहीं मिल रहे हैं और उसका फ़ायदा कहीं ना कहीं गेंदबाज उठाते हुए। 7 गेंदों का खेल बाकी है, जीतने के लिए 13 रन चाहिए। स्कोर हुआ है 34। आणि जिथं मी उल्लेख केला होता, तुम्ही पण सांगितलं की सामना अजून संपला नाही आहे, पण कृष्णा यांचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे षटकामध्ये अतिशय सुरेख बॉलिंग केली, वेळेचे बांटे होते. त्याला विनंती असेल आपण आज जो लाखिवली टीम खेलने वाली है, उस टीम का नाम मिनेश 11 लाखिवली है। उनका मुकाबला जय हनुमान बिनार के विरुद्ध रहेगा। अंधाधुंध बल्ला चलाया है, थोड़ा सा अतिरिक्त उछाल था, शरीर से टकराई गेंद। इस बार रन मिल सकता था शायद, लेकिन अब की बार रन नहीं लिया गया है। तो स्ट्राइक कहीं ना कहीं अपने पास रखना चाहते हैं बल्लेबाज रुपेश ने अब जिम्मेदारी अपने कंधों पर ले ही ली है, लेकिन देखना है कितने सफल उसमें हो पाते हैं। आखिरी ओवर का खेल शेष है। न्यू मिलन पायगाव टीम को चाहिए 13 रन। 6 चेंडूंनी 13. अजय, जी चर्चा होती की पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की एकतर्फी सामना होतो की काय, पण क्रिकेट कणचिता खेळ हे प्रत्येकदा सिद्ध होताना, कारण की एक चूक जी झाली होती अनिल यांचा धावचीच बाद होणं आणि तिथून खऱ्या अर्थाने कमबॅक केले दिवा या टीमने असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. पण अजून मी तर म्हणेन की पहिल्या 2 चेंडूवर जर चौकार किंवा षटकार नाही आला तर मात्र पूर्णपणे दबदबा कायम राहील. मैदानाच्या आतमध्ये दिवा टीमचं पाणी घेऊन जातोय, म्हणतात तो पाणी तो एक बहाना है, अंदर कुछ और बताना है. जी हाँ, मैदान में खिलाड़ी पिएंगे पानी, लेकिन आगे है बहुत ही रोचक कहानी। कहीं भी मत जाइएगा इस टूर्नामेंट को छोड़कर। मैच बहुत ही रोमांचक स्थिति में है, बहुत ही खूबसूरत मोड़ पर और एक नाजुक मोड़ पर आकर खड़ा हो गया है ये मुकाबला पायगाव बनाम दिवा। मी परत बंद्यामध्ये काले टीम जर म्हटलं तर तालुका क्रिकेटचे एक उच्च कोटीचा पॉवर प्लेमध्ये बेताज बॅटिंग करणारा नंदन पाटील यांचं आगमन झालेलं आहे. नंदनदादा, आपण दीपक पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. एक से बढ़कर एक मुकाबले इस पूरे टूर्नामेंट में देखने को मिल रहे हैं। ओल्डी गोल्डी क्रिकेट इस समय चल रहा है, 40+ क्रिकेट।
इसके बाद रेगुलर क्रिकेट की तरफ हम रुख करेंगे। 6 गेंदें और 13 रन चाहिए। पहली 2 गेंदें अक्सर इंपॉर्टेंट मानी जाती है ऐसी सिचुएशन में। बल्लेबाजी करने वाली टीम के लिए बड़ा हिट आएगा तो फिर पूरी तरह से दबाव गेंदबाज पर रहेगा, लेकिन यदि पहली 2 गेंदों पर गेंदबाज हावी रहे तो फिर बहुत मुश्किल रहेगा वापसी करना यहाँ पर बल्लेबाजों के लिए। रुपेश दोबारा गार्ड लेते हुए अंपायर से एक नए सिरे से अपनी पारी को शुरुआत देना चाहेंगे। यहाँ पर जानते हैं कि उनके कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी है। उदय के हाथ में गेंद थमा दी गई है इस आखिरी ओवर के लिए। चलिए स्पीड अप करना है खेल को। सभी खिलाड़ियों से रिक्वेस्ट है कि समय ज़्यादा बर्बाद ना करें। हम समझ सकते हैं कि मैच रोमांचक स्थिति में है, लेकिन समय बहुत ही कीमती है हमारे लिए और ऑर्गेनाइजिंग कमेटी के लिए। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन शायद करना चाहते हैं दिवा स्पोर्ट्स दिवा टीम के कैप्टन। थर्ड मैन बाउंड्री पर खिलाड़ी रखा गया है, काफ़ी फाइन वो भी, क्योंकि तेज आक्रमण करने वाले गेंदबाज है। बहुत कम गेंदबाज है जो तेज गति से गेंदबाजी करते हैं 40+ में। हमने आज प्रेम को देखा पिछले मैच में, और अब उदय चले। राइट आर्म ओवर द विकेट, निकल कर मारने का प्रयास था, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए। बॉलर की दिशा में गेंद जा रही है, बॉलर भी गलत दिशा में दौड़ रहे थे पहले, लेकिन आखिरकार कोई रन नहीं इस गेंद पर। डॉट बॉल से शुरुआत की है अपने ओवर की उदय ने। अब 5 गेंदों में 13 रन चाहिए। पिछली 3 गेंदों पर एक भी रन नहीं आया है। आणि जिथं अजय हा क्षण जर पाहिला, पण जवळपास मला आठवतं तरी कबड्डीचा सामना आहे की त्या प्रकारे आपण क्षण पाहिला होता. स्विंग एंड मिस, बहुत दूर से बल्ला चला बैठे थे, गेंद की लाइन में बिल्कुल भी नहीं पहुंच पाए थे बल्लेबाज, और ना ही गेंद की पिच तक पहुंच पाए। बढ़िया गेंदबाजी, अच्छी लाइन, ऑफ स्टंप के थोड़ा बाहर रखा, जानबूझकर बल्लेबाज से थोड़ा दूर रखा गया था गेंद को। एक और डॉट गेंद की समाप्ति, दबाव पूरी तरह से अब बल्लेबाज पर। पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 28. असं वाटलं होतं की एकतर्फी सामना, पण अनिल यांचं धावचीत होणं तिथं मात्र सामना फिरलाय दिवाकडे. यावेळेस पाता चांगला फटका आहे, एका टप्प्याने चेंडू मात्र निघून जाईल. सीमा पार आलाय हा चौकार. अजय, जर पहिला पण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन एरियामध्ये जेव्हा चेंडूचा टप्पा पडतो अनुमान घेणं कठीण आहे. चुकी फिल्डरची नाही आहे, कारण की आउटफील्ड तिथं मात्र खूप चांगली आहे आणि टप्पा पडल्यानंतर सिक्सर बॉल आहे आणि त्याचं उंची उड़ना साहजिकच है। जी बिल्कुल बिल्कुल, फील्डर को ज़्यादा दोष नहीं दिया जा सकता है। देखिए यदि वो आगे आते और तब भी मिस्टेक हो जाती तो भी उनको ही दोष दिया जाता शायद, लेकिन उनकी सोच सही थी, वो डबल माइंड नहीं हुए थे। उन्होंने सोचा था कि बाउंस पर मैं फील्ड कर लूँगा, लेकिन मौका मिला ही नहीं। स्पंजी बाउंस रहता है टेनिस बॉल में, और ये सुप्रीमो की जो गेंद है ना सिक्सर की, ये तो कमाल की गेंद है। इसमें बहुत बड़े बड़े हिट्स भी हमने देखे हैं, काफ़ी रन्स बने हैं इस गेंद की वजह से भी, और बाउंस कुछ ज़्यादा ही था वहाँ पर। फील्डर का जो पूर्वानुमान था वो सटीक गया नहीं, और पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर चौका निकला है यहाँ पर बैट्समैन रुपेश के बल्ले से। पलटकर वार कर दिया है आखिरकार यहाँ पर बल्लेबाज रुपेश ने। अब 3 गेंदों का खेल बाकी है, 9 रनों की आवश्यकता न्यू मिलन पाएगांव टीम को यह मैच जीतने के लिए। बेहद रोमांचक स्थिति में यह मुकाबला। अगली गेंद लेकर उदय, राइट आर्म ओवर द विकेट। इस बार देखा परखा जाने दिया, दिशाहीन गेंद है, अंपायर का वाइट का इशारा। देखिए जैसे ही चौका लगा है, कहीं ना कहीं सोच गेंदबाज की बदल गई है, उन पर भी अब थोड़ा सा दबाव नजर आ रहा है। दबाव दोनों तरफ है, और ये मैच भी फिलहाल दोनों तरफ है, कहीं भी जा सकता है। आणि तिथं कुठल्याही बॉलवर एखादा फटका पडला त्याची लाईन बिघडते, हेच उत्तम उदाहरण पाहिलं आपण। उदय 2 चेंडू अतिशय सुरेख टाकले, त्यानंतर मात्र चौकार आला आणि सवैर मारा करतोय उदय, राईट आर्म ओवर द विकेट सज्ज होताना। याच पाता फटका चांगला आहे, पण प्लेसमेंट ठीक नाही आहे। पाहतोय आपण खराब क्षेत्ररक्षण, आणि त्याला बघायचं आहे। ओके ठीक आहे, पाहतोय आपण प्रयत्न खूप चांगला होता अजय पाहिला, पण छेलवर जाण्याचा प्रयत्न, पण अतिशय वेगवान फटका होता। चेंडू सीमा पार आला है चौकार। बाउंड्री बचानी बहुत ज़रूरी थी, वहाँ पर अपना शरीर का संतुलन ही नहीं रख पाए ठीक तरह से, ऑफ बैलेंस हो गए, स्लिप हो गए, और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। कहीं ऐसा ना हो जाए कि मैच भी हाथ से स्लिप हो जाए दिवा स्पोर्ट्स दिवा के लिए। 2 गेंदों में अब 4 रन चाहिए। ज़बरदस्त मैच, कांटे की टक्कर है दिवा स्पोर्ट्स दिवा और न्यू मिलन पाइगांव के बीच में। ज़बरदस्त ये क्रिकेट देखने को मिल रहा है। पिछला मैच भी लास्ट बॉल थ्रिलर था, 1 बॉल 6 रन का समीकरण था। फुल टॉस गेंद भी मिली थी बैट्समैन को, लेकिन छक्का जड़ नहीं पाए थे बल्लेबाज। अब की बार देखना है इस गेंद पर मैच फिनिश होता है या फिर से लास्ट बॉल थ्रिलर देखने को मिलेगा। 2 गेंदों में 4 रन चाहिए।
आता मात्र 2 चेंडूवर 4 धावेची आवश्यकता आहे. अनिल यांनी मात्र या इनिंगमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. पहिला आपण जिथं 2-2 धावा होते, 1-1 धावा रोखल्या गेला आणि तो चांगला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र चेंडू अडवण्याच्या नादामध्ये थोडीशी कुठेतरी चुकी करतोय आणि त्याचं रूपांतर पाहिलं आपण की चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पण फटका पण अतिशय वेगवान होता. म्हणजे एवढं सोपं होतं की लॉंग ऑफ डीपमध्ये आहे आणि सरळ येऊन चेंडू अडवणं, थ्रो करणं, पण खराब क्षेत्ररक्षण म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. आता मात्र 2 चेंडू सामना जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता आहे. उद्या याला मात्र हा चेंडू अतिशय चांगलं मौल्यवान टाकावं लागेल जर दिवा स्पोर्ट दिवा टीमला हा सामना जिंकायचा असेल. आता मात्र चांगली बॅटिंग करताना पाहतोय आपण बॅटर रुपेश. पहिल्या 3 चेंडूवर फक्त 1 आणि लागोपाठ 2 लकी चौकार म्हटलं तर वावगं ठरणार नाही रुपेशसाठी, पण धावा येणं गरजेचं आहे टीम पायगावसाठी. पूरे मैदान में अपनी निगाहें दौड़ा रहे हैं इस समय बल्लेबाज. पहले ऑफ साइड में देखा, फिर ऑन साइड में देखा, थोड़ा पीछे की तरफ भी देखा उन्होंने. देखा कि कहाँ पर कौन से खिलाड़ी खड़े हैं, कहाँ पर गैप्स है और अब खेलने के लिए तैयार होते हुए. फुल टॉस है, इस बार उछाल दिया है डीप मिड विकेट की दिशा में, गेंद मैदान के बाहर. शानदार छक्का और इसके साथ ही ये मुकाबला जीत लिया है पायगांव टीम ने. हम गेम रखते मुट्ठी में, हाँ जादूगर जादूगर आए बाजीगर बाजीगर, हम है बाजीगर सबसे अलग सबसे असली डिफरेंट कैलिबर, हमसे मस्ती सीधा पप्पी. कहते हैं कि वर्तमान में ही भगवान रहते हैं. बल्लेबाज वर्तमान में खेल रहे थे क्योंकि इस मैच में हमने देखा था कि जो मिसअंडरस्टैंडिंग हुई थी रुपेश और अनिल के बीच में, उसका खामियाजा अनिल को भुगतना पड़ा था. तो कहीं ना कहीं दबाव रुपेश के ऊपर था, लेकिन उन्होंने पीछे क्या हुआ उसको महत्व ज़्यादा दिया नहीं और प्रेजेंट में उनको खेलना था वही किया. उन्होंने हर गेंद पर कॉन्सेंट्रेट किया. हालांकि शुरुआत इस ओवर में खराब रही थी, 2 पहली गेंदें डॉट रही थी, लेकिन उसके बाद ज़बरदस्त पलटवार किया और आखिरकार अपनी टीम को जिताने में कामयाब रहे रुपेश. निश्चित हरलं का दिवा स्पोर्ट दिवा ज्या प्रकारे आपण फाईट केली, पण कुठंतरी थोडंसं मैदानाच्या आतमध्ये काही क्षणा चुका झाल्या आणि त्या चुकीचा फटका आपल्या टीमला बसला. लगेच आपण मैदान खाली करायचं आहे आणि पुढच्या सामन्याचं अजय नाणेफेक कुठल्या संघाने जिंकलेले आहे. तर जो सामना आपण पाहणार आहोत निश्चित आईदेवी वडुणुगड टीम आणि बंदेमती काले. नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण की इथं मात्र आईदेवी वडुणुगड टीमने जिंकलेले आहे आणि प्रथम या टीमने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. चला वडुणुगड टीमचा कॅप्टन आपण वेळेचा बाण ठेवायचा आहे आणि आजचं शेड्यूल खूप मोठं आहे आणि मॅन ऑफ मॅच नो डाऊट. जर पहिला आपण